खासदार अमर काळे यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दिले मागण्याचे निवेदन। आंबेडकरी चळवळीचे नेते महेंद्र मुनेश्वर, आंबेडकरी ज्येष्ठ नेत्या शारदा झांबरे, आंबेडकरी विचारवंत डॉक्टर चेतना सवाई यांनी दिले निवेदन। 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बेसने 6 विरुद्ध 1 अशा निर्णयाने अनुसूचित जाती व जमातीचे अगबड असे उपवर्गीकरण करावे, तसेच आर्थिक निष्कर्षानुसार आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले। परंतु या निर्णयामुळे जाती जमातीमध्ये भांडणे लागतील हे स्पष्ट आहे। सामाजिक एकोपा कायम राखण्याचे काम राज्य व केंद्र शासनाचे आहे। अनुसूचित जाती जमातीमधील पोट जातीमध्ये या आरक्षणामुळे भांडणे लागून सामाजिक एकता भंग पावणार आहे। असे होऊ नये यासाठी सामाजिक ऐक्य राखण्याचे काम संसद व विधिमंडळ करते, म्हणून राज्य शासनाने अगबड व आर्थिक निष्कर्षानुसार आरक्षण लागू करू नये। तसेच लोकसभा व राज्यसभेने आरक्षण हे संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये समाविष्ट करून आरक्षणाला कायमस्वरूपी संरक्षण द्यावे, या एकमेव मागणीसाठी अनुसूचित जाती जमातीची जनता हातात निळे व पिवळे झेंडे घेऊन दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी न्याय व अधिकारासाठी रस्त्यावर उतरले असल्याचे सदर आंदोलन संपूर्ण देशात प्रभावी ठरले होते। वरील विषय घेऊनच सदरून मागणीची चर्चा संसदेच्या लोकसभा व राज्यसभेच्या सभागृहात संविधानिक पद्धतीने व्हावी व अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण हे संविधानाच्या अनुसूची 9 मध्ये समाविष्ट करून या आरक्षणाला कायमस्वरूपी भारत सरकारने संरक्षण द्यावे। या संदर्भात वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय अमर काळे यांना आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय भीमनगर वर्धा येथे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे 104व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी उपस्थित आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती व जमाती या सर्वांच्या न्याय हक्कासाठी निवेदन देण्यात आले। माननीय खासदार अमर काळे येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सदर विषय मांडून मोदी सरकारला जाणीव करून देतील अशी आशा कार्यकर्त्यांकडून बाळगण्यात आली। यावेळी संसदेच्या महाराष्ट्रातील देशातील सर्व खासदारांनी नोंद घेण्याचे सांगण्यात आले। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज वर्धा।